मित्रांनो, हिमाचल मधील ह्या पोलिसवाल्यांनी माझं लायसन्स घेतलं काढून. तर हरळ महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामतीत दिले लद्दाख ट्रिप. त्यातील दिवस 28 आहेत. 28व्या दिवशी आपण लद्दाख ट्रिप करून आलो होतो मनालीत. तर ह्या गुरुद्वाऱ्यामध्ये थांबलो होतो. डोरमॅट्री सिस्टीम होती. तर गुरुद्वाऱ्यातनं सकाळ सकाळ उरकून निघालो आंघोळ वगैरे करून. तर ज्यांनी आपल्याला राहण्याची सोय केली होती त्यांचे पहिले आभार मानले. त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये ठेवून घेतलं होतं. तिथनं आपण निघालोय आज स्प्लिटी व्हॅलीकडे जाण्यासाठी. एकदम खतरनाक रोडकडे पाहू शकताय. हिमाचलमध्ये पावसामुळे लय खराब अवस्था झालेली. आणि पहिलं तर गाडीची पेट्रोल टाकी फुल करून घेतली, कारण लांबपर्यंत काजापर्यंत पेट्रोल पंप नाहीये. फार हलून 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 टाकी बळली. त्यानंतर माझी टाकी फुल करून घेतली. सकाळ सकाळचा आपला एकदम जबरदस्त पराठा खाल्ला आणि वरती निघालो आपण अटल टनेलच्या दिशेने. अटल टनेलकडे जाताना इतकं दुःख भाऊ, काही दिसतच नव्हतं समोरचं. हे कॅमेऱ्यात तरी दिसतंय, पण मी हेल्मेटची काच लावली होतं, मला तर काहीच दिसत नव्हतं. इतकं भयंकर दुःख आणि एकदम पूर्ण चढ आहे अटल टनेल पर्यंत. असंच गाडी स्ट्रगल करत करत आपण अटल टनेलला पोहोचलो. अटल टनेल मध्ये पहिलं तर चेकिंग होती की भाऊ तुमची एक्स्ट्रा पेट्रोल कॅरी करताय का. पेट्रोल वगैरे टनेल मधनं घेऊन जाऊ शकत नाहीये, त्यासाठी तिथं चेक होतं की पेट्रोल कॅरी करताय. त्यानंतर टनेल मध्ये घुसलो आणि टनेल मधनं बाहेर पण निघालो. जवळपास 9.1 किलोमीटरची टनेल आणि 16 मिनिटाचा प्रवास करून आपण निघालो. आणि इथनच उजवीकडे टनेल मधनं बाहेर निघालो की आपण स्प्लिटी व्हॅलीकडे जातो, डावीकडे गेलो की लद्दाखकडे जातो. तर इतका सुंदर व्ह्यू दिसत होता. रोड पण इतका भारी होता. पुढे गेल्यावर आपल्याला स्प्लिटीकडे जाण्यासाठी एंट्री करायची होती. तर ह्या पोलिसवाल्यांनी एंट्री करून घेतली आणि तिथनं पुढे निघालो. काही लायसन वगैरे नव्हतं घेतलं भाऊने आपलं. एकदम चांगले पोलिसवाले आहेत हिमाचल मधले. तिथनं पुढे आल्यावर अजून एक पॉईंट दिसला. तिथला पोलिसवाला म्हणला आता तुझं लय नाटकं झाली भाऊ चांगल्या रोडनी, आता तुला खराब रोडनी जायचंय. तर ह्या भाऊला विचारलं किती खराब आहे. तो म्हणला लय बेकार खराब आहे, तुला आज दिवसभर नाही वे खराब रोडनीच प्रवास करायचा आहे. तर अशाच खराब रोडनी निघालो भाऊ. सुरुवातीला तर वाटलं 10, 15, 20 किलोमीटरचं असेल, पण नंतर जसं पुढे जाईल तसं तसं वाटलं भाऊ उगच आलो. आणि जे कोणी भेटेल त्यांना विचारायचो मी किती राहिलं, कारण मोबाईलला रेंज नव्हती, काय नव्हती. आणि एकदम भकास रोड, कमी माणसं आणि एकदम खराब रोड. असे त्यात 100 जागे होतं वॉटर क्रॉसिंग, म्हणजे बारके बारके प्रत्येक ठिकाणी पाणी 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 पाणी. त्यामध्येच काही ठिकाणी तर गाडी असे खड्डे पण कळत नव्हते, इतकं खोल ही होतं. तर हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल MH बॅकपॅकरवर पूर्ण पाहायला भेटतील. त्या खड्ड्यांमध्येच बॅग निष्ठून खाली पडली होती, ती बांधली आणि परत पाहू शकता किती जागेवर खड्डे. हे सगळे युट्यूबला तुम्हाला मी रेकॉर्ड केलेलं आहे. सगळं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला युट्यूब MH बॅकपॅकरवर पाहायला भेटेल. तिथनं पुढं आपण निघालोय आज स्प्लिटीच्या दिशेने. तर आपल्याला जाताना नाही गाड्या कमी आणि रोडची कामं काय नाही, इक्विपमेंटच जास्त दिसत आहे. JCB, डंपर, पॉकलॅन, अजून दगड ब्रेक काय नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि फॉलो करा. घर बसल्या तुम्हाला ऍडव्हेंचरस राईड पाहायला भेटणार आहे स्प्लिटी व्हॅलीची.